Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve the exercise of this lesson. The lesson name is Diversity in Living Things and Their Classification. So today we are going to see the questions and their answers. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स आणि देअर क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण याचा अभ्यास करणार आहोत. तर या धड्याचे मी तुम्हाला सगळे प्रश्न समजून सांगणार आहे आणि त्यांची उत्तरही सांगणार आहे. तर आता आपण वही पेन सोबत घ्यायचे, लिहून काढायचे प्रश्नांची उत्तर व्यवस्थित, आणि जर तुम्ही आधीच लिहिली असेल तर तुमच्या उत्तरांची टॅली करा. आता आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ मिळू शकणार नाहीत. आणि त्यासाठी मिळण्यासाठी, कारण मी ते व्हिडिओ एकदा का अपलोड केला की तो तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर दिसेल. सो तुम्ही पटकन सबस्क्राईब करायचे, कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णतः फ्री आहे. सो काही काळजी करू नका, बिंदा सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर सजीवांची विविधता आणि त्यांचे वर्गीकरण हा धडा आपण आधी पाहिलेला आहे. तर आपण आता बघतोय की ह्यातले नेमके प्रश्न काय काय आहेत ते. तर आपण इथे बघू शकतो की एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे, मॅच द पेअर्स. द क्वेश्चन फर्स्ट इज मॅच द पेअर्स. ए ग्रुप अँड बी ग्रुप. द ए ग्रुप इज अँफिबियन, वर्टिब्रेट आणि अँड विथ स्केल्स. तर अँफिबियन्स म्हणजे काय, उभयचर, जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात, ते अँफिबियन आहेत. आणि वर्टिब्रेट म्हणजे ज्यांना पाठीचा मणका आहे असे वर्टिब्रेट. विथ स्केल्स म्हणजे ज्यांच्या अंगावर खवले आहेत असे. तर इथे बघा, अ मंकी, अ स्नेक, अ फ्रॉग. तर खूप सोपं आहे. अँफिबियन कोण आहेत, अ फ्रॉग, वर्टिब्रेट, अ मंकी आणि विथ स्केल्स अ स्नेक. तर आपल्याला उत्तर मिळाली व्यवस्थित. हु इज द ऑड वन आउट. आता ऑड वन आउट म्हणजे काय, की याच्यातला वेगळा कोण, गटात न बसणारा शब्द म्हणा किंवा वेगळा म्हणा किंवा पाहुणा कोण म्हणा. तर हा वेगळा कोण आहे ते आपण बघायचंय. इथे बघा, फंगस, मशरूम. आता याचा उच्चार जर असं शांतपणे करूयात आपण. क्रिसॅन्थमम, क्रिसॅन्थमम अँड स्पायरोगॅरा. हा एवढा भारी उच्चार आहे ना जो क्रिसॅन्थमम, त्याचा अर्थ आहे शेवंती. म्हणजे तुम्हाला शेतामध्ये दिसते ना शेवंती, किंवा गणपतीच्या काळामध्ये असते सुंदर अशी शेवंती, तर तिचं नाव आहे ते क्रिसॅन्थमम. सो आता इथे फंगस, मशरूम आणि स्पायरोगॅरा आणि क्रिसॅन्थमम याच्यामध्ये गटातनं बसणारा शब्द कोणता आहे, तर तो आहे क्रिसॅन्थमम. आणि त्याचं कारणही आपण समजून घेऊयात. याचं कारण आहे की इट इज अ फ्लॉवरिंग प्लांट, अदर्स आर नॉट. इथे लक्षात, क्रिसॅन्थमम इट इज अ फ्लॉवरिंग प्लांट अँड अदर्स आर नॉट. आपला दुसरा प्रश्न आहे, हु इज द ऑड वन आउट. मँगो, बनियान, पाम, चिकपी. तर याच्यामध्ये कोण कोण बघा, मँगो आंबा, बनियान वड, पाम म्हणजे ताड आणि चिकपी म्हणजे हरभरा. तर या सगळ्यामध्ये वेगळं कोण आहे. आता इथे वेगळं तर तुम्ही लगेच ओळखलं असणार आहे, तो म्हणजे पाम आहे. याचं कारण काय, पाम ग्रोज स्ट्रेट, पाम ग्रोज स्ट्रेट विदाउट ब्रांचेस, अदर्स हॅव ब्रांचेस. म्हणजे हा फरक लक्षात घ्या, बाकीच्यांना फांद्या आहेत आणि याला फांद्या नाहीये. सी, ग्रेप, ऑरेंज, लेमन, हिबिस्कस. आता हे तर खूपच सोपं आहे की ग्रेप, ऑरेंज आणि लेमन काय, फ्रुट्स आहेत, आणि हिबिस्कस काय, हे फ्लॉवरिंग प्लांट आहे. तुम्ही लिहिताना कसं लिहाल, हिबिस्कस इज अ फ्लावर अँड अदर्स आर फ्रुट्स. सनफ्लावर, बनियान, जवार अँड बाजरा. आता याच्यातला ऑड वन कोण आहे, याचं उत्तर तुम्ही ओळखलंच असणार आहे की बनियान आहे. पण याचं कारण काय बघा, बनियान इज अ पेरिनियल प्लांट अँड अदर्स आर नॉट. ई, गुआवा, रॅडिश, कॅरेट आणि बीटरूट. रॅडिश, कॅरेट, बीटरूट काय आहेत, सगळे रूट्स आहेत, आणि गुआवा काय आहे, फ्रूट आहे. तर जमिनी खाली असतात म्हणून हे सगळे रूट्स, आणि जमिनीच्या वरती झाडाला असतं त्यामुळे हे फ्रूट आहे. सो उत्तर कसं लिहिणार तुम्ही, guava is a fruit, others are roots. Deer, fish,
मॅन आणि वर्म्स. आता याच्यामध्ये तुम्ही कसं लिहिणार बघा, डिअर, फिश, मॅन, वर्म्स. तर तुम्ही म्हणाले सगळेच खूप वेगळे दिसतात, याच्यामध्ये ऑड वन कोण आहे? तर डिअर, मॅन आणि वर्म्स मध्ये एक सिमिलॅरिटी आहे आणि फिश मध्ये पूर्णपणे वेगळेपण आहे. तो म्हणजे डिअर, मॅन आणि वर्म्स हे जमिनीवरचे आहे आणि फिश हा पाण्यातला आहे. पण आता उत्तर कसं लिहाल तुम्ही? अदर्स आर टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स? यू नो दॅट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफरन्स? डिफरन्स मीन्स आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे दोन गोष्टींचा. द फर्स्ट वन इज फ्लॉवरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे फुलं येणारे झुडपं किंवा ज्यांना फुलं येतात आणि ज्यांना फुलं येत नाही. आता त्यातला फरक नेमका आपण स्पष्ट करणार आहोत. उत्तर लिहिताना व्यवस्थित असं चौकोन आखून घ्या, दोन भाग करा पानाचे आणि ते फ्लॉवरिंग प्लांट आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट असे दोन भाग केले. तर पहिला पॉइंट आहे, फ्लॉवरिंग प्लांट्स बिअर फ्लॉवर्स, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स डू नॉट बिअर फ्लॉवर्स. म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट म्हटलं की त्याला फुलं असतात आणि नॉन फ्लॉवरिंगला फुलं नसतात. फ्लॉवरिंग प्लांट्स हॅव रूट्स, स्टेम, लीव्स एक्सेट्रा. म्हणजे ज्या झाडांना फुलं येतात त्यांना काय काय असतं? मुळं असतात, देठ असतो, पानं असतात. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव रूट, स्टेम, लीव्स एक्सेट्रा. म्हणजे जे नॉन फ्लॉवरिंग प्लांट असतात ज्यांना फुलं येत नाही त्यांना कदाचित मुळंही नसतील, त्यांना कदाचित देठही नसतील, त्यांना पानही नसतील किंवा आणखीन काही नसेल. तिसरा मुद्दा आहे, फ्लॉवरिंग प्लांट्स बिअर फ्रुट्स विथ सीड्स. म्हणजे ज्यांना फुलं येतात त्यांना फळं येतात आणि त्यांना बियाही असतात. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स डू नॉट बिअर फ्रुट्स विथ सीड्स. म्हणजे जे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांना बिया किंवा फळं असं ॲज सच येत नाही. चौथा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा बघा, फ्लॉवरिंग प्लांट्स आर मोर इव्हॉल्व्ड. आणि उत्क्रांती म्हणजे जास्त प्रगत त्यांच्यामध्ये गोष्टी बदलत गेल्या आहेत. पण नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आर नॉट मच इव्हॉल्व्ड. त्यांच्यामध्ये इतका बदल झालेला नाहीये. सेकंड, अ ट्री, अ श्रब. अ ट्री म्हणजे एक वृक्ष आणि श्रब म्हणजे झुडूप. जे एखादं वृक्ष किंवा झाड आणि झुडपामध्ये नेमका काय फरक आहे? आता याचे आपण असेच दोन भाग करून घेतलेत, अ ट्री, अ श्रब. अ ट्री ग्रोज टॉल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाड किंवा वृक्ष उंच वाढतात. अ श्रब डज नॉट ग्रो टॉल. म्हणजे झुडूप मोठं उंचीदार वाढत नाही. अ ट्री इज लार्ज इन साईज. ट्री म्हटलं की मोठ्या आकारात असतं. अ श्रब इज स्मॉल साईज. म्हणजे त्याला छोटी जागा असते किंवा छोटा आकार असतो. ट्रीज आर पेरेनियल. पेरेनियलचा अर्थ आहे की वर्षानुवर्षी झाडे टिकून असतात किंवा वाढतात. आणि श्रब्स आर अॅन्युअल ऑर बायएनियल्स. म्हणजे हे वर्ष किंवा 2 वर्ष टिकणारी झाडं असतात आणि ही वर्षानुवर्षी टिकणारी झाडं असतात. म्हणजे ही झुडपं वर्ष किंवा 2 वर्ष टिकतात आणि वृक्ष किंवा झाडं ही वर्षानुवर्ष टिकतात. ट्रीज गिव्ह आउट ब्रांचेस ऍट सम हाईट एक्सेट्रा, मँगो, जॅकफ्रूट, नीम. म्हणजे आपण बघतो झाडांना एक फांद्या असतात, एका उंचीवर गेल्यानंतर त्यांना कशा खूप मोठे मोठे फांदे यायला लागतात. Shrubs gives out branches very close to the ground level etc. Oleander, lantana. तुम्ही जर बघितलं झुडपं बघितली असतील आपल्या आसपासची तर ट्रीज म्हणजे झाड वृक्षांच्या ज्या फांद्या आपल्याला खूप उंचीवरती गेल्यावरती दिसतात मोठ्या मोठ्या आलेल्या, पण जे झुडपं असतात त्यांच्या फांद्या जमिनी लगत असतात. सो बेसिक डिफरन्सेस आपण बघितलेला आहेत ट्री अँड श्रब मधले. अँड द थर्ड वन इज डिफरन्स वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स. द वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स म्हणजे त्याला वैज्ञानिक भाषेत म्हणूयात आपण पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी याच्यामधला फरक काय आहे. तर आपण ऍक्च्युअल या शब्दांच्या ऍक्च्युअल अर्थांपेक्षाही आपण याचा प्रॉपर मिनिंग बघूयात की नेमका हा डिफरन्स काय आहे वर्टिब्रेट आणि इनवर्टिब्रेट्स मधला. याचे आपण असेच दोन भाग पाडून घेतले, वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स हॅव अ वर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. म्हणजे पाठीला जो मणका असतो ना आपला त्याला म्हणतात वर्टिब्रेट्स हॅव अ वर्टिब्रल कॉलम तो. आणि इनवर्टिब्रेट्स डज नॉट हॅव अ वर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. आणि ज्यांना अपृष्ठवंशी म्हणजे ज्यांच्या पाठीचा मणका नसतो असे दोन गट केलेले आहेत. वर्टिब्रेट्स हॅव वेल फॉर्म ऑर्गन्स. आणि ज्यांना पाठीचा मणका असतो त्यांचे अवयव जे असतात ते कसे असतात, विकसित असतात, व्यवस्थित विकसित झालेले असतात वर्टिब्रेट्स मधले. इनवर्टिब्रेट्स डू नॉट हॅव वेल फॉर्म्ड ऑर्गन्स. आणि जे इनवर्टिब्रेट्स असतात त्यांचे काय असतात, त्यांचे ऑर्गन तितके फॉर्म किंवा विकसित झालेले नसतात.
वर्टिब्रेट्स आर इव्हॉल्व्ड ॲनिमल्स एक्सेट्रा. आणि जे वर्टिब्रेट्स किंवा ज्यांच्या पाठीला मणका आहे ते प्राणी विकसित होत गेलेले आहेत. उदाहरणार्थ फिश, स्नेक, बर्ड्स, फ्रॉग, मॅन. हे सगळेच पाठीचे मणका असलेल्या प्राण्यांची उदाहरण घेतली आहेत. अँड इनवर्टिब्रेट्स आर प्रिमिटिव्ह ॲनिमल्स, एक्झाम्पल ॲमिबा, स्नेल, इन्सेक्ट्स, अर्थवर्म. म्हणजे ज्यांना पाठीचा मणका नाही आपण ते प्राणी बघू शकतो वर्षानुवर्ष त्यांची अवस्था तशीच आहे, त्यांच्यात फारसे बदल घडलेले नाही आहेत, म्हणून त्यांना प्रिमिटिव्ह असं म्हटलेलं आहे. सो दीज आर द डिफरन्सेस बिटवीन वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स. मला खात्री की तुम्हाला हे अर्थ समजले असतील. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात. आणि चौथा प्रश्न आपला काय आहे? ट्रू और फॉल्स. द स्नेल इज अन एक्वेटिक ॲनिमल. त्याचं उत्तर काय येणार आहे? गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. तर उत्तर काय द्याल तुम्ही? फॉल्स, ऑब्व्हियसली. ॲम्फिबियन्स कॅन लिव्ह इन एअर अँड इन वॉटर. म्हणजे उभयचर प्राणी हवा आणि पाण्यात राहू शकतात का? तर उत्तर काय येणार? फॉल्स. कारण ॲम्फिबियनचा अर्थ असा असतो की जे पाण्यात राहतात आणि जमिनीवर राहतात. ओके. द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप इन वर्टिब्रेट ॲनिमल्स. आत्ताच आपण फरक बघितलेला आहे की फरक काय असतो वर्टिब्रेट आणि इनवर्टिब्रेट प्राण्यांमधला, की जे वर्टिब्रेट्स असतात त्यांचे ऑर्गन वेल डेव्हलप असतात. सो याचं उत्तर अगदी बरोबर आहे, ट्रू आहे. द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप इन वर्टिब्रेट ॲनिमल्स. मग हे लक्षात ठेवा, गोंधळ करू नका की इनवर्टिब्रेटचे ऑर्गन डेव्हलप नाही आहेत, वर्टिब्रेटचे ऑर्गन्स डेव्हलप आहेत. द अमिबा इज अ मल्टीसेल्युलर ॲनिमल. तर अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे का? त्याचं उत्तर काय येणार आहे? फॉल्स. की अमिबा हा बहुपेशीय प्राणी नाही. सो फॉल्स येणार आहे. द नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? फिफ्थ क्वेश्चन. राईट 2 नेम्स ऑफ ईच अ फ्लॉवरिंग प्लांट. आता आपल्याला प्रत्येक त्याचे 2-2 नाव आपल्याला द्यायचे आहेत. सो आपण इथे बघूया. फाईन, इथे बघूया. ओके. द फ्लॉवरिंग प्लांट काय काय आहे? रोज आणि मँगो, ज्यांना फुलं येतात. अ नॉन फ्लॉवरिंग प्लांट, algae, ferns. A tree, teak and neem. A shrub, oleander and lantana. A creeper, pumpkin, cucumber. An annual plant, jackfruit आणि mango. त्याच्यानंतर बायएनियल प्लांट्स कोणते कोणते? कॅरट आणि बीटरूट. बायएनियलचा अर्थ बघितला आपण की वार्षिक, म्हणजे वर्ष 2 वर्ष टिकणारे अशी प्लांट्स. आणि सगळ्यात शेवटी पेरिनियल प्लांट कोणते कोणते? मँगो आहे, गुलमोहर आहे, जे वर्षानुवर्ष टिकतात असे प्लांट्स. ठीक आहे. तर आपल्याकडे आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आपण आता 6 क्वेश्चन राईट आन्सर्स टू द फॉलोविंग हा क्वेश्चन बघूयात. आणि हा प्रश्न काय आहे? एक क्वेश्चन नंबर 1A. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ अ प्लांट. तर प्लांटचे कोणते कोणते पार्ट्स आहेत ते बघूयात. पेज नंबर 19 याच्यावर तुम्हाला अगदी व्यवस्थित पार्ट्स ऑफ अ प्लांट दिलेले आहेत की द लीफ, द फ्लावर्स, द स्टेम, द फ्रूट, सिम्पल लीफ, कंपाऊंड लीफ असे पार्ट्स आणि रूट्स असे सगळे आपल्याला पार्ट्स दिलेले आहेत. रूट्समध्ये पण प्रकार दिलेले आहेत. आणि ते प्रकार कोणते? एक आहे टॅप रूट आणि फायब्रस रूट असे 2 प्रकार आहेत. सो तुमच्याकडे व्यवस्थित पेज नंबर 19 वरती प्लांटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. फक्त त्याची नावं आता मी तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लिहून देते. रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स आर द पार्ट्स ऑफ द प्लांट. तर ही फक्त लिहिताना असं खाली लिहायचं. अदरवाईज तुम्ही तुमच्या जी डायग्राम काढलेली आहे पेज नंबर 19 वरची ती तशी तुम्ही कॉपी करू शकता तुमच्या आन्सरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द रूट. आता मुळांचं काय कार्य? रूटचा अर्थ काय? मुळ, जे की झाडाला टिकून ठेवण्यासाठी मदत करतात आणि अन्न शोषून पाणी घेण्यासाठी मदत करतात, मिनरलसाठी मदत करतात. त्याचा प्रॉपर आन्सर आता आपण लिहून घेऊया. रूट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. विचार करायचं, मुळं जमिनीत गाडलीच गेली नाहीत, व्यवस्थित वरवरच राहिली, तर ती झाडाला किंवा कोणत्याही प्लांटला, मग ते श्रब असो, नाही तर ट्री असो, पेरिनियल प्लांट असो, बायएनियल असो, कोणतेही प्लांट असो, मग ते टिकणारच नाही जर मुळं जमिनीमध्ये रुतली नाही. सो रूट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. सेकंड इज ॲब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल. म्हणजे जमिनीमधनं पाणी वाहून नेण्यासाठी आणि महत्वाचे पोषक द्रव्य वाहून नेण्यासाठी मुळांचा खूप महत्वाचा उपयोग आहे. द रूट्स ऑफ द कॅरेट अँड रॅडिश
ऑल्सो स्टोर फूड, म्हणजे काही मुळं अशी आहेत की जे अन्न साठवून ठेवतात. अँड फोर्थ वन इज 2 टाइप्स ऑफ रूट्स, वन इज टॅप रूट अँड फायब्रस रूट. ठीक आहे, ते मुळांची कार्य आपण आता बघितली आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन इज सी, वाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स? का गरजेचं आहे की लिव्हिंग थिंग्सचं वर्गीकरण करणं किंवा त्यांचे विभाजन करणं, म्हणजे वेगवेगळं करणं त्यांना का गरजेचं आहे? आपण याचं उत्तर बघूयात. Answer is 1. There is a vast diversity among the living things present on the earth. याचा अर्थ असा आहे की आपल्या पृथ्वी तलावर प्रचंड व्हरायटी आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे जिवंत जैविक सजीवांची खूप व्हरायटी आहे. अँड सेकंड इज फॉर आयडेंटिफाईंग दिस लिव्हिंग थिंग्स अँड ऑल्सो फॉर स्टडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ देम. म्हणजे आपल्याला ओळखू यायला पाहिजे, आपल्याला इतकी झाडं दिसतात, आपल्याला किती जणांना दिसणाऱ्या प्रत्येक गवताचं नाव माहितीये, फुलांचं नाव माहितीये, झाडांचं नाव माहितीये. तर ह्या सगळ्या वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे, विभाजन केलंय, त्यांना वेगळ्या विभागामध्ये टाकलेले, त्यांची नावं आहेत. तर हे सगळं कशासाठी करायचंय? फॉर स्टडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे गुणधर्म ओळखायचे. वी नीड टू क्लासिफाय देम प्रॉपरली इन अ सायंटिफिक वे. आणि त्याचं विभाजन कसं केलं जातं? पूर्णपणे सायंटिफिक वेनच केलं जातं. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज D. What are the criteria used to classify living things? बरं ठीक आहे, आपल्याला वेगळं करायला पाहिजे, वर्गीकरण करायला पाहिजे, पण ह्याचा क्रायटेरिया काय क्लासिफाय करायचा तो बघूयात आपण. While classifying living things, we have to take into consideration the following criteria. म्हणजे आपल्याला क्लासिफाय करताना काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. त्या म्हणजे कोणत्या? स्ट्रक्चर ऑफ द लिव्हिंग थिंग्स, म्हणजे एकूणच त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. डिफरंट ऑर्गन्स प्रेझेंट, कोणकोणते ऑर्गन त्याच्याकडे आहेत. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन देम, आणि त्याच्यामधलं साम्य कोणतं आहे, भेद कोणतं आहे. अदर कॅरेक्टरिस्टिक्स, आणखीन त्याची वेगळी गुणवैशिष्ट्ये काय आहे. आणि हॅबिटॅट, म्हणजे तो कुठे राहतो. सो अशा प्रकारे आपण वर्गीकरण केलं जातं या सगळ्या गोष्टींचा विचार करून. ई, टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिपर्स. क्रिपर म्हणजे वेली. द क्रिपर हॅव व्हेरी फ्लेक्झिबल अँड ग्रीन स्टेम. आपण बघतो वेल कशी एकदम लवचिक असते आणि हिरवा देठ असतो तिला. इट्स स्टेम सॉफ्ट अँड दस कांट गिव्ह सपोर्ट टू द प्लांट ऑन इट्स ओन. म्हणजे वेलीचा प्रॉब्लेम काय असतो म्हणजे ती स्वतः एकटी उभी नाही राहू शकत झाडासारखी, पण तिला कोणीतरी सपोर्ट लागतो. द क्रिपर देअरफॉर टेक द सपोर्ट ऑफ द नियर बाय ऑब्जेक्ट. आणि तुम्ही बघा कुठली पण वेल असो, जंगली असो, खाण्याची असो, कुठली असो, तिला बरोबर कळतं की आपल्या आसपास सपोर्ट आहे. क्रिपर्स हॅव एरियल रूट्स, एक्झाम्पल मनी प्लांट्स अँड कुकुंबर. जर तुम्ही बघत असाल तर ज्या वेली असतात त्यांना मुळं असतात आणि त्यांच्या अन्नाची जी गरज आहे किंवा त्यांना लागणाऱ्या पाण्याची गरज आहे तर त्या काय करत असतात, हवेतनं भागवत असतात, त्यामुळे एरियल रूट्स म्हणतात. मनी प्लांटला बघितलं असेल तुम्ही आणि कुकुंबर जे काकडीच्या वेलीलाही बघितलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स विथ 2 एक्झाम्पल्स. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स सांगायचं आहे विथ 2 एक्झाम्पल्स. Herbs are short plants growing to the height of about 1 to 1.5 meter. म्हणजे छोटे असतात, झुडपं असतात ना ती. The stem of the herbs are flexible and green. They are short lived. काही काळासाठीच ते राहतात. They survive for a few months or a year or two. म्हणजे काही महिन्यांसाठी, काही एखाद्या वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी राहतात. Or a year too. Example, fenugreek or periwinkle. The next question is, on the basis of which criteria will you classify plants and animals? See, criteria for classifying plants. आता हे क्रायटेरिया कोणत्या प्लांट्सला क्लासिफाय करण्याचा तो लिहिलाय पहिला. फर्स्ट इज हाईट, सेकंड इज शेप ऑफ स्टेम, थर्ड इज पीरियड ऑफ लाईफ सायकल, फोर्थ इज वेदर दे प्रोड्यूस फ्लावर्स और दे आर नॉन फ्लावरिंग, फिफ्थ इज हैबिटेट. These are 5 points which are important to classify plants. Okay, now let's see the criteria for classifying animals. The first one is cell structure, second is vertebral column, third one is methods of reproduction, and fourth one is habitat. Okay,
So these are the criteria for classifying plants and animals. Now let's move towards the next question. What protects the bodies of animals? Some animals have protective covering on their body. Some animals have a layer of scales. Second, some like turtles and tortoises have plates. Third, some animals show behavior pattern that protects them. Fourth one is, some are provided with horns, nails or sharp teeth for protecting themselves against their predators. Now the seventh question we have it, draw figures. Draw the figure of a plant to show the parts, namely the roots, stems and leaves in it. As I say earlier to you, see the page number 19. We have this structure of plant and here we have name also, that the flower, the leaf, the stem, the fruit, roots, and also the picture for roots, that the taproot and the fibrous root. So you can draw this diagram in your notebook and write down the names as shown here. Now you just need to draw the diagram. So as per it is you have to draw it. म्हणजे तुम्हाला या चित्राप्रमाणे डायग्राम ड्रॉ करायची फक्त आणि त्याला त्याचे पार्ट्स दाखवायचे, जसं की रूट्स, स्टेम्स, लीव्स इन इट. ओके. नाउ द ऍक्टिव्हिटीज देअर, वन मोर ऍक्टिव्हिटी यू नीड टू डू इट, दॅट विजिट अ प्लांट नर्सरी अँड क्लासिफाय द प्लांट्स ट्री. कधी गेलायत का नर्सरीमध्ये? किती वेगळ्या प्रकारचे झाडं असतात तिथे. विजिट अ झू अँड ऑप्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द डायव्हर्सिटी इन ॲनिमल, म्हणजे प्राण्यांच्या विविधतेबद्दल आपण एखाद्या प्राणी संग्रहालयात जायचंय. राईट अन एसे ऑन डायव्हर्सिटी इन प्लांट्स, एखादा एसे लिहायचा डायव्हर्सिटी इन प्लांट्स वरती. कलेक्ट seeds of various plants during summer and throw them in open spaces. Follow land, moorland, hill, etc. during the rainy season. म्हणजे पावसाळ्याचं जेव्हा वेळ येते तेव्हा आपण बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये चिक्कू, आंबा, बोरं, पपई, संत्रे जे काही फळं खातो त्याच्या बिया साठवून ठेवायच्या आणि सरळ त्या बिया काय करायच्या, माळामध्ये फेकायच्या. माळ म्हणजे ओपन जमीन असेल किंवा जिथे फार काही कुणी पिकवत नसेल पण मोकळी पडलेली असेल अशा ठिकाणी काय करायचं, या बिया फेकून द्यायच्या आणि मग जादू बघायची. पावसाळ्यामध्ये अशा खूप मस्त झाडं उगून येतात. तर सो स्टुडंट्स, वी हॅव सॉल्व्ड ऑल द क्वेश्चन अँड वी हॅव ऑल द आन्सर्स राईट नाव. आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. सो लेट्स मूव्ह अँड डू युअर स्टडी फास्ट. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्लीज लाईक. सो आय फील सो गुड दॅट यू लाईक माय व्हिडिओ. फाईन. So let's do the study. We'll meet in next video. Till bye bye.